ठाण्याचा गड एकनाथ शिंदेंनी राखला, नरेश म्हस्केंनी केला राजन विचारेंचा पराभव। राज्यातील लोकसभा निवडणुकीत 48 जागांचे निकाल आता स्पष्ट झाले। त्यात ठाणे आणि कल्याण या मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष होते। ठाण्यातून नरेश म्हस्के यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने उमेदवारी दिली होती, तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे निवडणुकीला उभे होते। हे दोन्हीही उमेदवार प्रचंड फरकाने विजयी झाले आहेत। ठाण्यात नरेश म्हस्के यांच्या विरोधात राजन विचारे यांनी उमेदवारी देण्यात आली होती। राजन विचारे हे विद्यमान खासदार होते, मात्र नरेश म्हस्के यांना 6,32,789 मते पडली, तर राजन विचारे यांना 4,58,519 मते पडली। जवळपास 1,74,000 मताधिक्यांनी नरेश म्हस्के निवडून आले आहेत। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यू होरायझन शाळेच्या जवळ येऊन नरेश म्हस्के यांचे अभिनंदन केले। अरे दिसत आहे, अरे खाली के ना रे बघ रे, चलो यार यांना माईक 1,50,000 जास्तीचं मताधिक्य मिळालेलं आहे। अरे हलू नका, थांब ना, बाईक चालू मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी ठाणे लोकसभा जो आहे, अरे मेरे फ्रेम में आ रहा है यार, हा शिवसेनेचा बालेकिल्ला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला, बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा, ठाणे लोकसभा यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि सब बम नीचे रखो थोड़ा थोड़ा, ठाण्याचा बालेकिल्ला राहिला ठेवला। ठाण्यामध्ये विकासाला मतदान लोकांनी केलं, जनतेने, कारण गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम, आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं 2 वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं 10 वर्षातलं काम याची देखील पोचपावती या विजयामध्ये नक्की मतदारांनी दिली। सर, गद्दार वर्सेस निष्ठावंत अशी एक या ठिकाणी गद्दार वर्सेस निष्ठावंत असा एक प्रचार या ठिकाणी करण्यात आला। नक्कीच शिवसेना पुन्हा ठाणेकरांनी दाखवून दिलं, ठाणेकरांनी त्यांची जागा नाही आणि ठाणेकरांनी त्याचं काम दाखवून दिलेलं आहे, कार्यक्रम केलेला आहे। त्यामुळे नरेश म्हस्के विजयी झाले, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो, कारण ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत। शिवसेना पक्ष हा NDAचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच NDAचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल, कारण ज्या लोकांनी इंडिया अलायन्सने एकच ध्येय, एकच त्यांचा एकाच द्वेषाने पछाडले होते, मोदी हटाव, मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते, परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलंय आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे। आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो, यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे। राज्यामध्ये विकासाला प्राधान्य आम्ही दिलंय आणि त्यामुळे ठीक आहे, या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे। राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला, संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा
त्यामुळे आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला कुठं कमी पडलो याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू, त्यांचा संभ्रम दूर करू. आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही सांगू इच्छितो की वोट बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं. हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं. आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडले त्यांना देखील नक्की कळून येईल यांचा खरा चेहरा दिसेल. आम्ही हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक, त्यामुळे कामाला लोकांनी पसंती दिली आहे. कामाची पोचपावती या निवडणुकीला आम्हाला मिळालेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा लोकसभा मतदारसंघातल्या सर्वांचं अभिनंदन. ठाण्याला पहिली सत्ता दिली शिवसेनेला, तो त्याच शिवसेनेने ठाण्याला पहिला खासदार दिला. बस हिलमत तुम्ही साईडला तुम्ही घेतलेल्या शिवसेनेला अरे क्या कर रहे हैं यार, एक पोजीशन पे रहना है आणि काय अधिकारांनी दिलेला आहे आणि म्हणून मी मगाशी अभिनंदन त्यांचं केलं. अरे यार आताही मी त्यांचं थोड़ा झुक जाओ ना बॉस. नरेश मस्के या लोकसभा मतदारसंघात विकासाचं काम करतील. ज्या लोकांनी विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मात्र ज्याप्रमाणे सीट्स थोड्या कमी झालेल्या आहेत, 15 सीट लढवत होतो, काय वाटतं याच्यावर? सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. एसटीच्या चालक वाहकांची निराशा होणार लवकरच दूर. ठाणे विभागामध्ये समुपदेशाची केली जाणार नियुक्ती. एसटीचा प्रवास आता आणखी सुकर होण्यास आहे. चालक आणि वाहकांवर असलेले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आता एसटी महामंडळाने पावले उचलली आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागात आता एक समुपदेश नियुक्त केला जाणार आहे. ठाणे विभागातही येत्या काही दिवसात अशा समुपदेशाची नियुक्ती केली जाणार आहे. चालक आणि वाहकांचे समुपदेश केले जाणार असून त्यांचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यात चालक वाहक किती? ठाणे जिल्ह्यात एसटीचे 8 आगार आहेत. त्यात ठाणे 1, ठाणे 2, वंदना, कल्याण, बोरिवली, विठ्ठलवाडी, भिवंडी, शहापूर, मुरबाड या आगारांचा समावेश आहे. या आगारातून रातच्या घडीला सुमारे 2200च्या आसपास चालक आणि वाहक काम करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. समुपदेशकामुळे चालक आणि वाहक यांच्यात ज्या काही समस्या असतील त्या सुटतील असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. चालक वाहकांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेश
ठाणे एस.टी. विभागात 8 आगार आहेत. येथील कामगारांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे, कामाच्या ठिकाणी त्यांनी चांगले काम करावे, एस.टीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, अपघात होऊ नये, वाद होऊ नये या दृष्टीने अशा वाहक चालकांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी समुपदेश केले जाणार. चंदनवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान. 10वीचा निकाल लागल्यानंतर चंदनवाडी विभागातील रहिवासी विद्यार्थी यांनी 10वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले. याबद्दल डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि माननीय खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू चापले, रुपाली राजू चापले व अशोक चापले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी चंदनवाडी विभागात प्रथम गुण मिळवलेले कुमारी रितिका राजू जांभूळकर 94.20%, कुमार ऋषिकेश शिवाजी शेडगे 93.40%, कुमारी श्लोका निलेश डफळ 90.80%, कुमारी मानस अनिल मांढरे 84.80%, कुमारी मुग्धा संतोष घोणे, मंथन सुनील गायकर, हर्षल रामगाडे यांचा सत्कार समारंभ करून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित ठाणे नगरपालिका ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई, विक्रम खामकर, प्रदीप शिंदे, दत्ता सावंत, जीवाजी कदम, एकनाथ आहिरे, श्री सचिन पंधरे, धोंडूराम मोरे, अजय जाधव, रत्नेश दुबे, मानसी पालवे व उत्तम पोंगडे यांनी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत चव्हाण यांनी केले. भरधाव ट्रकखाली तरुणीचा मृत्यू, चालक फरार. दुचाकीवरून मैत्रिणीसोबत घरी निघालेल्या 23 वर्षीय तरुणी नियोमी सावंत हिचा स्कूटरवरून पडल्यामुळे भरधाव ट्रक तिच्या डोक्यावरून गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच वागळे इस्टेट येथे घडली. या प्रकरणी आयशर ट्रक चालकाच्या विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चालकाचा शोध घेत आहे. तक्रारदार रुपेश सावंत 52 यांची मृतक मुलगी नयोमी 23 ही ठाणे येथे CA आर्टिकलशिप करत होती. तिची सकाळी 10 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत अशी ड्युटी होती. नयोमी नेहमी कामावर जाण्यासाठी कधी रिक्षा तर कधी वसंत विहार येथे राहणारी मैत्रीण मृण्मयी हिच्या होंडा स्कूटरवरून प्रवास करायची. IT पार्क रोडने कामगार नाक्याकडे जात असताना वागळे इस्टेट पोलीस स्टेशनकडून एक छोटासा टेम्पो अचानक येऊन तो डाव्या बाजूकडे वळला. टेम्पो अचानक आल्याने मी इमर्जन्सी ब्रेक दाबल्याने स्कूटर पुढे घसरली आणि दोघी पडल्या. ट्रक डाव्या बाजूने भरधाव वेगाने जाताना ट्रकच्या मागील चाक नयोनी हिच्या डोक्यावरून गेल्याची घटना CCTVत कैद झाली.